धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारण्यात आल्यात। आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवर उड्या मारलेल्या आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आंदोलकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारलेल्या आहेत। धनगर आरक्षणासाठी आंदोलकांनी या मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची आपण पाहतो आहोत आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। मंत्रालयात धनगर आंदोलकांनी गोंधळ घातलेला आहे। धनगर समाजाच्या आंदोलकांनी यावेळी जर आपण पाहिलं तर मंत्रालयातील जाळीवर उडी मारलेली आहे। त्याचीच ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि यावेळी या आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारलेल्या आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। मंत्रालयात धनगर आंदोलकांनी हा गोंधळ घातलेला आहे। धनगर आरक्षणासाठी मंत्रालयाच्या जाळ्यांवर त्यांनी उड्या मारलेल्या आहेत। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्याचीच ही दृश्य पाहतोय। धनगरांकडून एसटीतून आरक्षणाची मागणी यावेळी केली गेली आहे आणि त्यासाठीच मंत्रालयाच्या जाळीवर या आंदोलकांनी उड्या मारलेल्या आहेत। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा। आणि सीमा, काय नेमकं घडतंय तिथं? नक्कीच आपण जर बघितलं तर धनगर समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते मंत्रालयातील जाळ्यांवरती उडी मारून आंदोलन करत आहेत। खरं तर कालच या बाबतीचा इशारा राज्य सरकारला देण्यात आलेला होता। कॅबिनेट बैठक सुरू असताना आम्ही उड्या मारून आंदोलन करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। आम्हाला आदिवासीमधून आरक्षण द्या, त्याचसोबत आरक्षणासंदर्भातला GR काढा, या प्रमुख मागण्यांसाठी आता सध्या आपण बघतोय की मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारून कुठेतरी सरकारचं लक्ष आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। खरं तर या आधी सुद्धा आपण जर बघितलं तर आदिवासीच्या आमदारांनी मंत्रालयातील जाळ्यांवरती उडी मारून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या। अगदी तशाच प्रकारे आता धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि मंत्रालयाच्या जाळीवरती उडी मारून सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्याचसोबत आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी हा जो पर्याय आहे आंदोलनाचा तो निवडलेला आहे। आपण जर बघितलं तर जाळ्यांवरती कार्यकर्ते हे आपल्याला बघायला मिळत आहे। कालच इशारा देण्यात आलेला होता की आम्ही कॅबिनेट बैठक सुरू असताना अशा प्रकारे आंदोलन करू। खरं तर आजची बैठक ही रद्द करण्यात आलेली आहे, मात्र तरी सुद्धा त्यांनी हे आपलं आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकारकडून कशा पद्धतीने यांच्या मागण्यांकडे बघितलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कशा पद्धतीने त्यांच्या मागण्यांवरती चर्चा होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीमा, या आंदोलकांना इथून बाहेर काढले का या जाळ्यांवरून? अद्याप काय ताजे अपडेट आहेत तिथले? नक्की त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न मंत्रालयातील पोलिसांमार्फत सुरू आहे। मात्र आंदोलनकर्ते हे आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं बघायला मिळत आहे। ज्या प्रकारे त्यांनी उडी मारली अगदी त्याच तात्काळ तिथे उपस्थित पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं आणि तिथून त्यांना त्यांचं जे ज्या पद्धतीने त्यांनी एक आक्रोश भूमिका जी आहे ती घेतलेली आहे त्यांना नियंत्रित करण्यासाठी आता प्रयत्न जे आहे ते पोलिसांमार्फत सुरू आहे। या दृश्यांमध्ये आपण जी दृश्य पाहतोय सीमा, त्यामध्ये ते आंदोलक घोषणाबाजी देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी घोषणाबाजी ते करतायत? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करू असं ते आपल्या घोषणांच्या मार्फत सांगत आहेत। खरं तर त्यांनी याआधी सुद्धा जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची जी बैठक पार पडली होती तेव्हा सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही GR काढणार, आरक्षणासंदर्भात आम्ही GR काढणार। मात्र अद्यापपर्यंत GR न काढल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर GR काढा असं अशा पद्धतीनं सरकारला ते इशारा देताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहे। सीमा, हे तरी किती कार्यकर्ते असतील हे आंदोलक ज्यांनी जाळ्यांवर उडी मारली आहे? नक्कीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते उपस्थित होते।